Once again, good morning, student. गुड मॉर्निंग. परंतु गुड मॉर्निंग सर. या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपक्रमामध्ये गुड मॉर्निंग सर. चांगले माझे सहकारी प्रकाश राऊत सर, आरती चौधरी मॅडम, आम्ही आपले स्वागत करतो. मुलांनो, या अगोदरच्या लेसन मध्ये आपण मृदा पाठ पाहिलेला होता. तो पाठ पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मी त्या पाठाखालील स्वाध्याय सोडवायला सांगितलेले होते. व्हेरी गुड. मृदा या पाठानंतर आज आपण आठवा पाठ आहे, ज्या पाठाचं नाव आहे ऋतू निर्मिती. ऋतू निर्मितीमध्ये परिमंडलातील सूर्य या घटकाचा महत्वाचा रोल आहे. सर गाणं नाही बोलणार. सूर्य या घटकावर, सूर्यावर मी छोटीशी कविता केलेली आहे. ती कविता मी तुम्हाला हिंदी बोलिए. सूर्य नारायण देवा, मला यायचंय तुझ्या गावा. सूर्य नारायण देवा, मला यायचंय तुझ्या गावा. तुझ्या गावात यायचंय मला, तुझ्या संगतीनं फिरायचं मला. मला घ्यायला गाडी पाठवा, मला यायचंय तुझ्या गावा. रूप तुझे सोनेरी, पाहुनी होते धरणी बावरी. किती सांगावा तुझा कांगावा, मला यायचंय तुझ्या गावा. तांबूस तुझा तोरा, सांभाळतो विश्वाचा डोलारा. रस्ता तुम्हा भेटण्याचा दावा, मला यायचंय तुझ्या गावा. तुझा बघायचा परिवार, हिंडायचं तारकांच्या दारोदार. सांग आणू कोणता दिवा, मला यायचंय तुझ्या गावा. तुझा रुबाब चराचरी, रंगवली तेजवली सृष्टी सारी. तुमचा पत्ता मला कळवा, मला यायचंय तुझ्या गावा. तुम्ही मावळतीला जाता, नि उगवतीला येता. सांगा लपून कुठे बसता, हा खेळ मला खेळवा. मला यायचंय तुझ्या गावा, मला यायचंय तुझ्या गावा. विद्यार्थी मित्रांनो, सूर्य या घटकाबद्दल आपण छोटीशी कविता ऐकलेली आहे. मी सांगितलं की तुमच्याच सारख्या एका विद्यार्थ्याला सूर्याला भेटावंसं वाटलं आणि म्हणून त्याने सूर्याला भेटण्यासाठी त्याचं वर्णनही केलंय आणि त्याच्याकडे काही मागणी केली आहे. अशा पद्धतीची कविता आपण पाहिली. या सूर्याचेच काही परिणाम या पृथ्वी तलावर, या जीवसृष्टीवर, सजीव सृष्टीवर, या विश्वामध्ये कशा पद्धतीने होतात ते आज ऋतू निर्मिती भाग 2 या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. मुलांनो, सकाळी उठल्यानंतर जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आजूबाजूच्या आपल्या ज्या वस्तू आहेत, झाडं असतील किंवा बिल्डिंग असेल किंवा तुम्ही स्वतः असाल, या सर्व घटकांच्या सावल्या निर्माण होतात. प्रत्येक घटकाची सावली निर्माण होते. मुलांनो, तुम्ही सकाळी उठल्यानंतर सूर्योदय झाला असेल, सूर्य उगवला असेल तर तुमची सावली ही पश्चिमेला पडते. तशाच पद्धतीने सूर्य ज्या पद्धतीने हळूहळू वर येतो, मध्यान्नापर्यंत येतो, तशी तुमची सावली छोटी छोटी होत जाते. आणि पुन्हा मध्यान्नाच्या नंतर जेव्हा सूर्य मावळतीला जायला सुरुवात होते तेव्हा तुमची सावली पुन्हा हळूहळू मोठी व्हायला सुरुवात होते आणि सूर्यास्ताच्या वेळी तुमची सावली लांब असते, मोठी असते. पहा, सूर्योदय आणि सूर्यास्त. सूर्य उगवतो, सूर्य मावळतो. प्रत्यक्षात आपल्याला असं दिसतंय, सूर्य उगवला, सूर्य मावळला, आपण मात्र जागेवरच आहोत.
परंतु प्रत्यक्षात होतं काय? सूर्य कुठेही जात नाही. सूर्य हा एका जागेवर स्थिर आहे. मग हे सर्व का होतं? रोज उगवतो, मावळतो. पृथ्वी फिरते त्यामुळे. एकदम बरोबर, व्हेरी गुड बेटा. पृथ्वी फिरते. पृथ्वीच फिरत असल्यामुळे सूर्य एका जागेवर जरी स्थिर असेल तरी प्रत्यक्षात सूर्य स्थिर आणि आपण गतिमान असं आहे. म्हणून सूर्य आपल्याला फिरल्यासारखा दिसतो. याचं दुसरं उदाहरण, आपण जेव्हा ट्रेनमधून प्रवास करतो, ट्रेनमधून प्रवास करत असताना आजूबाजूची झाडी मागे पळताना दिसतात. प्रत्यक्षात पळतो मात्र आपण, प्रत्यक्षात पळते मात्र आपली ट्रेन, परंतु दिसतात पळताना कोण? झाडी, बाजूची झाडी, सर्व बाजूची घरं. हे भौतिकशास्त्रामध्ये तुम्ही शिकलात. वस्तू सापेक्ष, दुसऱ्या वस्तूच्या स्थानात होणारा बदल, याला आपण विस्थापन असं म्हणतो. अशा पद्धतीने तुम्ही ती धावत्या ट्रेनमधून पाहिल्यानंतर झाडी मागे पळताना दिसतात, पण तुम्ही ट्रेनमधून उतरा आणि झाडांच्या जागेवर जाऊन उभे राहा, तुम्हाला ट्रेन पळताना दिसेल. याचा अर्थ जे गतिमान आहे ते गतिमान आहे, जे स्थिर आहे ते स्थिर आहे. जे स्थिर आहे ते सुद्धा गतिमान दिसतं, तो केवळ भास आहे. पहा, पुन्हा मी काय सांगतो. आपण ट्रेनमधून जाताना ट्रेन गतिमान आहे, परंतु झाडी पळताना दिसतात. पण मी काय सांगितलं, तुम्ही केव्हा तरी झाडाजवळ उभे राहा आणि धावणारी ट्रेन बघा. तुम्हाला धावणारी ट्रेन धावताना दिसतील, ट्रेन मधली माणसं धावताना दिसतील, परंतु तुम्ही एका जागेवर स्थिर आहात. हे प्रयोगांती तुम्ही सिद्ध करू शकता. म्हणून जे स्थिर आहे, झाड स्थिर आहे ते स्थिरच आहे, ट्रेन गतिमान आहे ती गतिमान आहे, परंतु एकमेकांच्या वस्तू सापेक्ष स्थानात होणारा जो बदल आहे त्यामुळे एक दुसऱ्याला गतिमान दिसतो. यालाच मी सांगितलं भौतिकशास्त्रामध्ये वस्तूचं काय होतं? विस्थापन होतं. वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते आणि स्थिर वस्तू जवळ आपण उभे राहिलो तर याची स्पष्ट कल्पना आपल्याला येते. हाच प्रकार काहीसा सूर्याच्या बाबतीत आहे, काहीसा नाही, 100%. सूर्य हा जरी पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना आपल्याला दिसत असेल, परंतु प्रत्यक्षात मात्र तो एका जागेवर स्थिर आहे. आपणच फिरतो. आपणच काय? त्याच्या भोवती फिरत असतो. म्हणजेच आपण फिरतो म्हणजेच काय? आपली पृथ्वी फिरते. आपण फिरतो म्हणजे काय? आपली पृथ्वी फिरते आणि अर्थात पृथ्वी बरोबर आपण. अशा पद्धतीने याचा हा परिणाम दिवस उगवणं आणि दिवस मावळणं. आता हा एका विद्यार्थ्याने छान सांगितलं की परिवलन हा दिनक्रम कशामुळे होतो? दिवस रात्र कशामुळे होतात? परिवलनामुळे, पृथ्वीच्या परिवलनामुळे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याला आपण पृथ्वीचं परिवलन असं म्हणतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना ती सूर्याभोवती सुद्धा फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना ती सूर्याभोवती सुद्धा फिरते आणि सूर्याभोवती स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. आणि सर्वांना माहित आहे की पृथ्वी या प्रत्येक, तुमच्या समोर स्लाइड आहे, प्रत्येक ठिकाणचं पृथ्वीचं चित्र पहा. पृथ्वी बॉल सारखी किंवा चेंडू सारखी पूर्णतः गोल नाही, अंडाकृती आहे. अंडाकृती आहे आणि म्हणून ती पूर्ण गोल नाही. शिवाय पृथ्वी फिरताना ती थोडीशी कललेली आहे. पृथ्वी, तिचा जो आस आहे तो सरळ नाही, तो कसा आहे? तिरपा आहे. पृथ्वी ही कललेली आहे. अशा अवस्थेमध्ये ती पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि ती स्वतःभोवती फिरत असतानाच ती सूर्याभोवती फिरते. आणि आपल्याला काय जाणवतं? आपल्या भोवती सूर्य फिरतो, पृथ्वीभोवती सूर्य फिरतो, परंतु प्रत्यक्षात तसं नाही. या स्लाइडमध्ये दाखवलेल्या पृथ्वीच्या स्थितीचं निरीक्षण जर का आपण केलं तर सूर्याभोवती पृथ्वी काय करते? आपली प्रदक्षिणा पूर्ण करते. आणि त्यामुळे बऱ्याचदा सूर्य कधी उत्तरेकडे तर कधी दक्षिणेकडे उगवल्याचा आपल्याला भास होतो. सर, तुमचा माईक बंद झालाय. हे जे आहे
या सूर्याचं जे भ्रमण आहे प्रत्यक्षात पृथ्वीचं भ्रमण, परंतु आपल्याला दिसतंय सूर्याचं भ्रमण, याला सूर्याचं भासमान भ्रमण असं म्हणतात. म्हणजे प्रत्यक्षात सूर्य कुठेही जात नाही, सूर्य कुठेही हलत नाही, फिरत नाही, फिरते मात्र पृथ्वी. केवळ सूर्य फिरल्याचा भास होतो आणि म्हणून सूर्याच्या या भ्रमणाला भासमान भ्रमण असं म्हटलं जातं. आणि या सूर्याच्या भ्रमणामुळे वेगवेगळ्या प्रकारचे बदल पृथ्वीवर आपल्याला पाहायला मिळतात. दोन गोष्टी, सूर्य एका जागेवर आहे, सूर्याचे हे आभासी भ्रमण आहे. आता मी सूर्याचं भ्रमण शब्द वापरला, परंतु ते कसं आहे, सूर्याचं आभासी भ्रमण आहे. सूर्य केवळ फिरण्याची आपल्याला फिरण्याचा केवळ भास होतो, फिरते मात्र पृथ्वी. मग या पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे त्याला आपण पृथ्वीचं काय म्हणतो, परिभ्रमण असं म्हणतो. सूर्याभोवती फिरते त्याला आपण पृथ्वीचं काय म्हणतो, परिभ्रमण असं म्हणतो. आणि या पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे, निव्वळ परिभ्रमणामुळे नाही तर पृथ्वीचा जो कललेला आस आहे त्या आसाभोवती पृथ्वी फिरते. बघा दोन गोष्टी, पृथ्वीचा जो कललेला आस आहे त्या आसाभोवती पृथ्वी फिरते आणि त्या कललेल्या आसाभोवती पृथ्वी फिरत असताना ती सूर्याभोवती सुद्धा फिरते. आणि त्यामुळे जो पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना पृथ्वीचा जो भाग सूर्याच्या बाजूला असतो, अर्थात त्या भागावर दिवस असतो आणि त्या विरुद्ध बाजूला काय असतो, रात्र असते. आणि पृथ्वी, मी तुम्हाला सांगितलं की पृथ्वीचा आस हा कललेला आहे, ज्या आसाभोवती पृथ्वी फिरते तो आस कललेला आहे आणि त्यामुळे सूर्याची किरण सर्व भागावर सारखी पडत नाही, सर्व भागावर सारखी पडत नाही. तुमच्या समोर असलेली जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये ही खालच्या बाजूची जी आकृती आहे, पहा इथे बाण दाखवलाय. या ठिकाणी सूर्याच्या समोर पृथ्वीचा दक्षिण भाग जास्त आलेला आहे, पृथ्वीचा दक्षिण भाग जास्त आलेला आहे. याचा अर्थ पहा, याचा अर्थ पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना तिचा जो कललेला आस आहे त्या आसाभोवती फिरत असताना सूर्याची जी किरणं आहेत ती कधी विषुववृत्तावर, कधी दक्षिण भागावर, कधी उत्तर भागावर, पृथ्वी फिरत असताना, स्वतःभोवती फिरत असताना आणि सूर्याभोवती फिरत असताना पृथ्वीची जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये कधी पृथ्वीचा दक्षिण भाग सूर्यासमोर येतो, कधी पृथ्वीचा उत्तर भाग सूर्यासमोर येतो. आणि या प्रक्रियेला जेव्हा सुरुवात होते, या पृथ्वीचा दक्षिण भाग जेव्हा सूर्यासमोर यायला सुरुवात होते म्हणजे दक्षिणायन सुरू होतं, म्हणजे सूर्य हळूहळू काय होतो, दक्षिणेकडे यायला सुरुवात होते. आणि मग आपल्याला जाणवतं की सूर्य हळूहळू कुठे चाललाय, दक्षिणेकडे सरकत चाललाय. ही स्थिती केव्हा असते पहा, मी तुम्हाला सांगितलं की प्रत्यक्षात सूर्य हे हलत नाही. सूर्य उगवण्याचं जे ठिकाण आहे ते 21 जून ते 22 डिसेंबर या कालावधीमध्ये काय होतं, अधिकाधिक दक्षिणेकडे सरकते, दक्षिणेकडे सरकते. आणि याला काय म्हणतात, दक्षिणायन. याला काय म्हणतात, दक्षिणायन. आणि 22 डिसेंबर पासून, आता मी काय सांगितलंय, 21 जून ते 22 डिसेंबर या कालावधीमध्ये सूर्याचा, या कालावधीमध्ये सूर्य उगवताना आपल्याला असं जाणवतं की सूर्य दक्षिणेकडे सरकतो. म्हणून हा जो कालावधी आहे या कालावधीला सूर्याचं दक्षिणायन असं म्हटलं जातं. त्यानंतर या उलट स्थिती 22 डिसेंबर ते 21 जून
22 डिसेंबर ते 21 जून मुलांनो, या तारखा अतिशय महत्वाच्या आहेत. त्याचं कारण आपल्या नॉलेजसाठी तर आहेच, भूगोल शिकण्यासाठी तर आहेच, परंतु भविष्यामध्ये जेव्हा कधी स्पर्धा परीक्षा वगैरे द्याल त्यावेळेला अशा प्रकारचे मायक्रो क्वेश्चन्स, सूक्ष्म प्रश्न विचारले जातात. पुन्हा पहा, 22 डिसेंबर ते 21 जून या कालावधीमध्ये सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. म्हणजे सूर्य उत्तरेकडे सरकल्याचा भास होतो. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलंय, पुन्हा एकदा ऐका. पृथ्वीचा कललेल्या आसाभोवती पृथ्वी फिरत असते आणि त्यामुळे एका वेळेला सूर्यप्रकाश जो आहे किंवा सूर्यदर्शन जे आहे ते उत्तर आणि दोन्ही गोलार्धामध्ये आपल्याला मिळत नसल्यामुळे किंवा एका गोलार्धामध्ये सूर्य लवकर दिसत असल्यामुळे, कारण तो पृथ्वीचा जो भाग आहे दक्षिण गोलार्धाचा म्हणा किंवा उत्तर गोलार्धाचा, तो पृथ्वी फिरत असताना सूर्यासमोर आलेला असतो आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरत फिरत असताना हळूहळू तो काय करतो, दक्षिणेकडे सरकल्याचा भास होतो. प्रत्यक्षात पृथ्वीचा भाग सूर्यासमोर जातो, ट्रेनचा आणि झाडाच्या उदाहरणासारखं. तर अशा पद्धतीने पृथ्वीचं दक्षिणायन आणि उत्तरायण. मुलांनो, 23 सप्टेंबर आणि 22 डिसेंबर या महिन्यामध्ये या दिवसांना साधारण दिनमान 12 तासांचं असतं, 12 तासांचं असतं. परिभ्रमण कक्षेत वर्षातून 2 दिवस, परिभ्रमण कक्षेत वर्षातून 2 दिवस विषुववृत्तावर सूर्याची किरणं जी आहेत ना ती लंबरूप पडतात. ती कशी पडतात, लंबरूप. आणि ही स्थिती साधारण 21 मार्च व 23 सप्टेंबर रोजी असते. आणि अशा वेळी पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात. पृथ्वीचे दक्षिण व उत्तर ध्रुव पृथ्वीपासून सूर्यापासून समान अंतरावर असतात. अशी सुद्धा स्थिती निर्माण होते. मुलांनो, निसर्गामध्ये अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील की सूर्याचं जे भ्रमण आहे हे केवळ भासमान भ्रमण आहे आणि या भ्रमणाला सूर्याचं वार्षिक भ्रमण, वार्षिक भासमान भ्रमण असं म्हटलेलं आहे. कारण का, त्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो किती आहे, 1 वर्षाचा आहे. वार्षिक भासमान भ्रमण पहा, दैनिक व वार्षिक भासमान भ्रमणात जरी सूर्य सरकत असल्याचे वाटत असेल तरी तो केवळ भास असतो. प्रत्यक्षात पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते. आकृतीतील स्थितीमध्ये पहा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याचप्रमाणे सूर्याभोवती फिरते, त्याचप्रमाणे सूर्य कधी उत्तरेला गेल्याचा भास होतो तर कधी दक्षिणेला गेल्याचा भास होतो. मुलांनो, पृथ्वीवरची काही ठिकाणं पहा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पृथ्वीच्या आकाराचा आपण अभ्यास केला तर पृथ्वी बॉल सारखी, फुटबॉल सारखी गोलाकार नाही, लंब गोलाकार आहे, अंडाकृती आहे. आणि त्यामुळे पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणाचं जे अंतर आहे, म्हणजे सूर्यापासून पृथ्वीवरच्या प्रत्येक ठिकाणाचं जे अंतर आहे हे एकसारखं कधीच असत नाही. कारण पृथ्वी कुठे उभट आहे तर कुठे फुगीर आहे. पृथ्वी फिरत असताना ज्या वेळेला पृथ्वीचा फुगीर भाग जेव्हा सूर्यासमोर येतो त्यावेळेला पृथ्वीचं आणि सूर्याचं अंतर कमी झालेलं असतं.
जेव्हा पृथ्वीचा फुगीर भाग सूर्यासमोर येतो तेव्हा दोघांमधील अंतर कमी असतं आणि पृथ्वी जेव्हा उभट असते आणि तेव्हा सूर्य ते पृथ्वीचं अंतर पाहिलं तर ते जास्त असते. अशा पद्धतीने पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणाचं अंतर सूर्यापासून सातत्याने बदलत असतं. दोन कारण अंतर बदलण्याचं: पृथ्वी स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोल नाही. मुलांनो, या ठिकाणी सूर्य आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरताना आपल्याला दिसते. अर्थात मी तुम्हाला सांगितलं की पृथ्वीवर प्रत्येक भागावर सूर्याची किरण सारखी पडत नाही. त्यामुळे सूर्याचं तापमान सुद्धा पृथ्वीवर सगळ्या ठिकाणी 12ही महिने सारखं असत नाही. अर्थातच ज्या ठिकाणी सूर्याची किरण लंबरूप पडतात ते आपण पाहिलं विषुववृत्त. ज्या ठिकाणी सूर्याची किरण लंबरूप पडतात तिथे उष्णता जास्त. मग आता पृथ्वी स्वतःभोवती जर का फिरते या सूर्याभोवती फिरत असताना सूर्याच्या समोर असलेला पृथ्वीचा भाग सातत्याने फिरत असतो. पृथ्वीवरील एखादं ठिकाण आपण घेतलं तर ते ठिकाण सूर्याभोवती एकसारख्या कोनामध्ये राहणार नाही. पृथ्वी फिरली, स्वतःभोवती असेल, सूर्याभोवती असेल, तरी सुद्धा त्या ठिकाणात सूर्यासापेक्ष ठिकाणात काय होतो? बदल होतो. सूर्यसापेक्ष त्या ठिकाणात काय होतो? बदल होतो. आणि त्यामुळे पृथ्वीवरील तापमान हे कमी जास्त होतं. पृथ्वीवरील उष्णता वेगवेगळ्या ठिकाणी सारखी बदलत राहते. त्याचं कारण हे. आता पूर्ण ध्रुवीय भागामध्ये सूर्याची किरण पोहोचत नाही समजा, मग तिथे काय परिस्थिती आहे ते नैसर्गिक प्रदेशांमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. मुलांनो, लॅपटॉप बंद पडलं तर 21 मार्च ते 23 मार्च या वेळेला काय स्थिती असते आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. आपण आकृतीचं निरीक्षण जर का केलं, पहा 23 सप्टेंबरची स्थिती आपण पाहिली तर पृथ्वीचा दक्षिण भाग हा सूर्यासमोर अधिक आलेला आपल्याला पाहायला मिळतो. पृथ्वीचा दक्षिण भाग जो आहे तो सूर्यासमोर आलेला पाहायला मिळतो. 21 मार्च आणि 23 सप्टेंबर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात. कोणत्या तारखांना? 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या तारखांना. त्यानंतर उत्तर गोलार्धात 22 डिसेंबरच्या सुमारास तुम्ही कोणता ऋतू अनुभवता? आता मी तुम्हाला सांगितलं पृथ्वी फिरत असल्यामुळे पृथ्वीचा एक भाग कायमस्वरूपी सूर्यासमोर राहत नाही आणि त्यामुळे सूर्याच्या तापमानाचा पृथ्वीवर जो प्रभाव पडत असतो तो सातत्याने बदलता असतो. अर्थात ते तापमान बदललं म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? ऋतू असं म्हणतो. अशा पद्धतीने ऋतूची निर्मिती झालेली आहे. मुलांनो, आकृतीमध्ये पहा, उत्तर गोलार्धात 22 डिसेंबरच्या सुमारास कोणता ऋतू असतो? हिवाळा हा ऋतू असतो. त्याचं कारण काय असेल? हिवाळा हा ऋतू असतो याचा अर्थ या ठिकाणी सूर्याची जी किरणं आहेत ती लंबरूप असतील का? नाही.
या अगोदरच्या आकृतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं, ही खालची जी आकृती आहे 23 सप्टेंबर पहा. सूर्याचा पृथ्वीचा दक्षिण भाग जो आहे हा सूर्याच्या समोर आलेला आहे. अशा पद्धतीची स्थिती निर्माण झाली. सूर्याची लंबरूप किरण तिथे पोचत नाही आणि या पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे पृथ्वी फिरत असताना, पृथ्वीचं प्रत्येक ठिकाण सूर्यासमोरून जात असताना सूर्याची किरण, सूर्याचं तापमान एकसारखं तिथे पोचत नाही आणि त्यातून काय होते, ऋतूंची निर्मिती होते. मुलांनो, त्याचाच परिणाम म्हणून हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतू निर्माण झालेले आहेत. आपल्याकडे पाऊस पडतो, 3-4 महिने पाऊस पडतो आणि होय. म्हणून आपण काय केलं, तिसरा ऋतू काय केलाय, निर्माण केलेला आहे किंवा त्या कालावधीला आपण पावसाळा असं म्हणतो. परंतु प्रत्यक्षात मात्र उन्हाळा आणि हिवाळा भौगोलिक दृष्ट्या दोनच ऋतू आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने अयन स्थितीमध्ये सूर्य 22 डिसेंबरला आपण पाहिला तर ही हिवाळ्यातील आयन स्थिती आहे. ही हिवाळ्यातील आयन स्थिती आहे आणि 21 जूनला पृथ्वीची स्थिती जर पाहिली 21 जूनला तर ही उन्हाळ्यातील आयन स्थिती आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत उपसूर्य आणि अपसूर्य. मुलांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली की पृथ्वी पूर्णपणे गोल नाही, पृथ्वी अंडाकृती आहे. त्यामुळे सूर्याच्या समोर पृथ्वी आल्यानंतर पृथ्वीपासून सूर्याचं अंतर हे सातत्याने काय होतं, बदलत राहते. सातत्याने काय होते, बदलत राहते. ज्या वेळेला पहा, आकृतीच्या साहाय्याने आपण समजावून घेऊया. प्रदक्षिणा मार्गावरील पृथ्वीची सूर्यापासून कमीत कमी अंतरावरील स्थिती म्हणजे काय, उपसूर्य. पहा, प्रदक्षिणा मार्गावरील पृथ्वीची सूर्यापासून कमीत कमी अंतरावरील स्थिती म्हणजे काय, उपसूर्य. पहा, पृथ्वीचा जो गोलाकार भाग आहे तो जर चपटा भाग सूर्यासमोर असताना सूर्यापासून पृथ्वीचं अंतर काय होतं, वाढतं. आणि फुगीर भाग जर का सूर्यासमोर आला तर पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर काय होतं, कमी होतं. या दोन गोष्टीवरूनच आपण पृथ्वीची उपसूर्य आणि अपसूर्य स्थिती समजावून घ्यायची आहे. आता उपसूर्य स्थिती म्हणजे काय, उपसूर्य स्थिती म्हणजे काय, पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर ज्या वेळेला कमी होतं, पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर जेव्हा कमी होतं, याचाच अर्थ काय, पृथ्वी जेव्हा सूर्याच्या जास्त जवळ जाते. पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर कमी होतं म्हणजेच काय, पृथ्वी सूर्या जवळ जाते. त्याला काय म्हणायचं, पृथ्वीची उपसूर्य स्थिती असं म्हणायचं. आणि दुसरी आहे पृथ्वीची अपसूर्य स्थिती म्हणजे पृथ्वीचं आणि सूर्याचं अंतर काय असतं, जास्त असतं. पृथ्वीचं आणि सूर्याचं अंतर जास्त असतं. तुमच्या समोरील आकृतीमध्ये तुम्ही जर पाहिलं, दुसऱ्या आकृतीत पहा, हा पृथ्वीचा आकार जर आपण पाहिला तर हा लंबगोलाकार आहे, उभट आहे, अंडाकृती आहे. अशा स्थितीमध्ये सूर्याचं आणि पृथ्वीचं अंतर काय होतं, वाढतं. अशा स्थितीमध्ये सूर्याचं आणि पृथ्वीचं अंतर काय होतं, वाढतं. परंतु या पहिल्या स्थितीमध्ये जर का आपण पाहिलं तर असा आकार पृथ्वीचा सूर्यासमोर असेल तर या वेळेला हा भाग सूर्यापासून काय होतो, जवळ येतो. त्याला
काय म्हणायचं? अपसूर्य. आणि याला काय म्हणायचं? असं म्हणायचं. मुलांनो, उपसूर्य ही स्थिती पहा. दक्षिण ध्रुव जो आहे, पहिल्या आकृतीमध्ये उपसूर्य स्थिती पहा. दक्षिण ध्रुव जो आहे, या दक्षिण ध्रुवाचा अधिक भाग हा सूर्य दाखवलेला आहे. ही पृथ्वी, हा सूर्य. पृथ्वीचा दक्षिण ध्रुवाचा जो भाग आहे तो अधिक सूर्याच्या संपर्कात आलेला आहे. ही कशाची स्थिती? उपसूर्याची स्थिती. म्हणून म्हटलंय उपसूर्य स्थितीच्या वेळी पृथ्वीच्या आसाचे दक्षिण टोक हे सूर्याकडे असते पहा. आणि अपसूर्याच्या स्थितीमध्ये पृथ्वीच्या आसाचे उत्तरेकडील टोक हे सूर्याकडे असते. अपसूर्य स्थितीमध्ये पृथ्वीचं दक्षिण टोक सूर्याकडे असतं उपसूर्याच्या स्थितीमध्ये, आणि अपसूर्याच्या स्थितीमध्ये पृथ्वीचं उत्तरेकडील टोक सूर्याकडे असतं. मुलांनो, यामध्ये पृथ्वीवर पहा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. याचे परिणाम ऋतुमान तयार होणं, ऋतू तयार होणं हे आपण पाहिले. हे एवढेच परिणाम नाही, हे ऋतू तयार झाल्यामुळे, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा हे सगळे ऋतू तयार झाल्यामुळे, आणि एवढंच नव्हे तर काही ठिकाणी तापमान अतिशय कमी आहे, याचाच परिणाम. काही ठिकाणी तापमान कमी आहे, याच्यातून आपण पाहिलं की उष्ण कटिबंध असेल, समशीतोष्ण कटिबंध असेल किंवा शीतकटिबंध, हे कटिबंध याच्यामुळेच तयार झाले. आणि या कटिबंधातील या सर्वांचा परिणाम प्राण्यांवर झालेला आहे, वनस्पतींवर झालेला आहे, पिकांवर झालेला आहे. त्या ठिकाणी असलेल्या अनुकूल परिस्थितीमध्ये कोणत्या प्रकारची पिकं आणि कोणत्या प्रकारचे प्राणी राहू शकतात, त्याच प्रकारचे प्राणी आणि पक्षी आणि पिकं त्या ठिकाणी पाहायला मिळतात. हे पुढचे परिणाम. आणि या सर्वांचा परिणाम लोकजीवनावर झालेला पाहायला मिळतो. पहा, आपण एवढंच शिकलो, परंतु याचा परिणाम किती मोठा आहे पहा. आपण ध्रुवीय प्रदेशाचा सुद्धा अभ्यास केला की जिथे बर्फाळ प्रदेश आहे, टुंड्रा प्रदेशासारखे. आपण नैसर्गिक प्रदेशांचाही अभ्यास केला. काही ठिकाणी नुसता दलदलीचा भाग आहे, नुसती जंगलं आहेत. काही ठिकाणी पाऊस म्हणजे हिवाळा पावसाळा प्रमाणामध्ये आहे, त्या ठिकाणची परिस्थिती आपण अभ्यासली. अशा पद्धतीने प्राणी, पक्षी, वनस्पती आणि मानवी जीवन या सर्वांवर या परिभ्रमणाचे, ऋतुमानाचे परिणाम झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि एवढंच नव्हे, काही या बदलत्या कालावधीमध्ये, या बदलत्या हवामानामध्ये, बदलत्या ऋतुमानामध्ये काही प्राणी आणि पक्षी स्वतःमध्ये अनुकूलन घडवून आणतात, हे आपण पाहिलं. परंतु जे स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकत नाही, अनुकूलन घडवून आणू शकत नाही, ते काय करतात? दुसऱ्या प्रदेशामध्ये जातात. त्याला आपण प्राणी किंवा पक्ष्यांचं स्थलांतर असं म्हणतो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऋतू निर्मिती भाग 2 पाहिलेला आहे. सर्वांना धन्यवाद. यानंतर पाठाखाली थोडासा स्वाध्याय आहे, तो स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे.